नमस्कार. चला आज आपण जरा वेगळ्या विश्वात जाऊया. हिंदी बालगीतांच्या दुनियेत. ही गाणी ऐकायला किती साधी सोपी वाटतात नाही का? पण या साध्या सोप्या गाण्यांमध्ये खूप खोल सांस्कृतिक अर्थ दडलेले असतात, जे लहान मुलांच्या मनावर नकळतपणे परिणाम करतात. तेच आपण आज उलगडून पाहणार आहोत. आता ही ओळ बघा, बिल्ली गई दिल्ली, म्हणजे मांजर दिल्लीला गेलं. ऐकायला किती विचित्र वाटते ना, एकदम निरर्थक. पण थांबा, याच निरर्थक वाटणाऱ्या गोष्टीतून आपला एक रंजक प्रवास सुरू होतोय. ही गाणी फक्त मनोरंजन नाहीत, ती आपल्याला खूप काही सांगून जातात. तर आपण आज काय काय बघणार आहोत? आपण आधी या गाण्यांचा अर्थ समजून घेऊ, मग त्यातले छोटे छोटे आनंदाचे क्षण, कौटुंबिक नाती आणि हो, त्या विचित्र वाटणाऱ्या कल्पना पण. आणि शेवटी या सगळ्यातून काय शिकायला मिळतं तेही पाहू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. ही गाणी म्हणजे केवळ शब्द आणि चाल नाही, तर ती एकाच संस्कृतीचा आरसा आहेत. आणि या आरशात आपल्याला खूप काही बघायला मिळतं. पण मग प्रश्न हा आहे की ही जी लहान मुलांची गाणी असतात त्यांच्या साध्या सोप्या शब्दांमागे नेमकं काय दडलेलं असतं? काहीतरी असतं का? हो, नक्कीच असतं. आणि तेच आपण आज शोधणार आहोत की मुलांना नकळतपणे काय शिकवलं जाते. सगळ्यात आधी आपण अशा गाण्यांबद्दल बोलूया जी मुलांना त्यांच्या रोजच्या आजूबाजूच्या जगाशी जोडतात. साध्या साध्या गोष्टींमधून मोठा आनंद कसा मिळतो हेच तर ही गाणी शिकवतात. हे गाणं आठवतंय का? आईस्क्रीमवाला. रस्त्यावरून आईस्क्रीमवाला येतो आणि सगळी मुलं त्याच्या भोवती गोळा होतात. आहा, लहानपणीचा एक साधा पण कितीतरी मोठा आनंदाचा क्षण असतो तो, नाही का? आणि गंमत बघा, गाण्यात फ्लेवर्स पण आहेत. चॉकलेट, आंबा, व्हॅनिला, ऑरेंज. म्हणजे मुलांना निवड करायला शिकवलं जातंय. एक छोटीशी गोष्ट आहे, पण त्यातून माझी निवड ही भावना किती महत्वाची आहे हे नकळतपणे त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. बरं, आईस्क्रीम झालं. आता जरा निसर्गाकडे वळूया. पावसाचं गाणं आठवा. पाऊस म्हणजे फक्त पाणी नाही, तर निसर्गाचा एक सोहळा आहे. आणि हे गाणं मुलांना तेच बघायला, अनुभवायला शिकवतं. आणि काय काय असतं या गाण्यात? नाचणारा मोर, डराव डराव करणारा बेडूक आणि आकाशात पसरलेलं ते सुंदर इंद्रधनुष्य. म्हणजे निसर्गातलं सौंदर्य कसं पाहावं, त्यातलं आश्चर्य कसं अनुभवावं, हेच तर हे गाणं सांगतंय. ठीक आहे, तर आता आपण रोजच्या जगातून थोडं पुढे जाऊया आणि बघूया की ही गाणी नाती आणि कौटुंबिक भूमिका कशा तयार करतात. आणि ही नाती फक्त घरातली नाहीत, तर थेट आकाशापर्यंत पोचतात. हा शब्द तर सगळ्यांनाच माहितीये, चंदा मामा. पण विचार केलाय कधी, चंद्राला मामाच का म्हणतात? काका, दादा का नाही? कारण भारतीय संस्कृतीत मामा म्हणजे आईचा भाऊ एक खूप प्रेमळ आणि संरक्षक नातं मानलं जातं. आणि चंद्राला मामा म्हणून मुलांच्या मनात एक वैश्विक पण तरीही आपलं वाटणारं नातं तयार होतं. आणि त्या गाण्यातली ती ओळ तर बघा, आप खाए थाली में मुन्ने को दे प्याली में. म्हणजे मोठी माणसं ताटात जेवतात आणि बाळाला वाटीतून भरवतात. आणि हे सगळं कोणाला दाखवून होतंय? तर चंदा मामाला. म्हणजे तो दूर आकाशात असला तरी आपल्या जेवणाच्या वेळीही सोबत आहे. बरं, आता आकाशातून थेट घरात येऊया. नानी माने तोता पाला, आठवलं? या गाण्यातून येते नानी म्हणजे आईची आई. आणि तिच्यासोबत तिचा एक मित्र पण आहे, खोडकर मिठ्ठूराम पोपट. आता चंदामामा आणि नानीमा यांची तुलना केली तर किती भारी गोष्ट कळते बघा. एक आहे वैश्विक कुटुंब, दूरचं, पौराणिक, आणि दुसरी आहे घरातली, आपल्या जवळची, रोजची काळजी घेणारी व्यक्ती. म्हणजे नात्यांची किती मोठी दुनिया मुलांसमोर उभी केली जातीये बघा. आता येऊया सगळ्यात मजेशीर भागाकडे. ते गाणं जे ऐकल्यावर वाटतं, हे काय? पण याच निरर्थक वाटण्यात एक मोठी शक्ती लपलेली आहे, ती म्हणजे कल्पनाशक्तीची. आता ही गोष्टच ऐका. एक मांजर आहे, ते दिल्लीला जातं. तिथे त्याला एक माकड शेंगदाणा देतं. मग रस्त्यात भेटतं एक अस्वल. आणि मग काय, मांजर त्या अस्वलाच्या एक पंजा मारतं आणि अस्वलाला पडतं टक्कल. म्हणजे काहीही, पण किती मजेदार आहे हे. आणि गाण्याचा क्लायमॅक्स तर हा आहे, बिल्ली ने मारा पंजा, भालू हो गया गंजा. या ओळीत कुठलाही तर्क नाही, काही नाही, फक्त शुद्ध निरागस विनोद आहे, जो मुलांच्या कल्पनेला मोकळं रान देतो. तर मुद्दा हा आहे की अशा निरर्थक वाटणाऱ्या गोष्टीच मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देतात. जे प्रत्यक्षात शक्य नाही ते कल्पनेत शक्य करून दाखवतात. आणि हे खूप महत्वाचं आहे. चला, तर आता आपण या सगळ्या प्रवासाच्या शेवटाकडे आलो आहोत. आपण जे काही पाहिलं त्यातून एकंदरीत काय शिकायला मिळतं याचा थोडा विचार करूया. थोडक्यात काय, तर ही गाणी खूप काही करतात. ती कौटुंबिक नाती घट्ट करतात, निसर्गाबद्दल कुतूहल जागवतात, छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद साजरा करायला शिकवतात. आणि हो, विनोदातून कल्पनाशक्तीला वाव देतात. प्रत्येक गाणं म्हणजे एक छोटासा पण महत्वाचा धडा.
म्हणूनच लक्षात घ्या, ही बालगीतं म्हणजे फक्त मनोरंजन नाही, ती मुलांची पहिली शाळा आहे जिथे ती नकळतपणे आपली संस्कृती आणि समाजरचना शिकत असतात. त्यांच्या जगाचा पायाच ह्या गाण्यांमधून रचला जातो. आणि आता जाता जाता एक प्रश्न. प्रत्येकाने स्वतःच्या लहानपणीची गाणी आठवून बघा. ती गाणी आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्याबद्दल काय सांगतात? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?